ओ दादा ऐका की कारलं घ्या 40 रुपये अर्धा किलो. 40 रुपये अर्धा किलो? अहो इतके दिवस कारलं खाऊन जीभ कडू होत होती, आता किंमत ऐकून कान कडू झाले. अहो शुगर साठी चांगलं असतं म्हणून. मग कशाला देताय? अहो शुगर कमी राहते, अनेक औषधात वापरतात. मग औषधच घेतो ना. भेंडी कशी आहे? 25 रुपये पाव किलो. 1 किलो द्या. हा देतो. दादा 3 दिवस काही खाल्लं नाही. पुढचे 8 दिवस काही खाऊ नको, तुला पोट कमी करण्याची गरज आहे. अहो काय जोक करताय, घरी 3 पोरं उपाशी. अरे एवढी उपासमार होतीये तर एवढी पोरं कशाला काढायची? अहो ते काय आपल्या हातात असतं का? काही गोष्टी हातात ठेवलेल्याच बऱ्या असतात, नाहीतर असं उपाशी राहावं लागतं. दादा मला पैसे नको, मला थोडीशी भाजी घेऊन द्या ना प्लीज. घ्या. दादा एक मशरूम, एक स्वीटकॉर्न आणि लेट्यूस दे, लेट्यूस. ए भेंडी हा भेंडी भेंडी घेतोय मी, तू काय मागतोयस? द्या भेंडी द्या 1 किलो. द्या 1 किलो भेंडी द्या यांना. साहेब ह्या भेंडीचे 100 रुपये झाले. करतो. बघू कांदे कसे मिळाले रे? चांगले. चांगले म्हणजे कितीला मिळाले? अगं मी काय एक एक गोष्टीचे पैसे मोजत बसतो का? सगळे मिळून 520 झाले. जीपे बघू. हा? जीपे बघू. अगं काही विश्वास नाही का काय? घासाघीस तर केलीच नसशील ना? कितीदा सांगितले की घासाघीस करत जा, ऐकत नाही मात्र. ऐक, अगं शेतकऱ्यांकडून माल घेताना कसली घासाघीस? ऐक ना, आपण जर शेतकऱ्यांकडून डिरेक्टली घेतलं असतं ना तर तू नकोच करूस. पण ही लोक ना व्यापारी असतात, कांदे घेतात 2 रुपयाला आणि आपल्याला देतात 25 रुपयाला. खरंय. कसला विचार करतोस? शेतकरी कधी भीक मागत नाही का? खरंय. ऐक ना, हे 100 रुपये कसलेत? अगं सांगितलं ना तुला, सगळे मिळून 520 झाले. आता एक एक गोष्टीचे नाही सांगू शकत. ते नाही, त्याच्या नंतर परत 100 रुपये तू दिलेस. अगं हा, एक गरीब माणूस आला होता, म्हणला काही 3 दिवसापासून खाल्लं नाही, काहीतरी द्या ना. मग त्याला 1 किलो भेंडी घेऊन दिली. सगळे तुलाच कसे गंडवतात रे? पहिल्यांदा तुझ्या बाबांनाच विचारलं पाहिजे. तुझ्या ना कपाळावर लिहिलंय हा नक्की देणार, म्हणून सगळे येऊन तुलाच धरतात. एवढे पैसे जर वरती आले असतील ना तर मला देत जा. हॅलो. अहो मला माहिती आहे तुमचा एनजीओ आहे, नॉन प्रॉफिट आहे, माहिती आहे मला. आपण मलाच काय फोन करताय सारखे? मी दिलेत ना पैसे तुम्हाला एकदा. आता आता शक्य नाही. तुम्ही फोन ठेवा बरं. जाऊ दे, मीच ठेवतो. काय हो काका, काय चाललंय? अरे काय सांगू तुला, मध्ये एका एनजीओचा फोन आला म्हणून मी मदत केली. 2000 रुपये दिले तर सारखे मलाच फोन करतायत दर 2 महिन्यांनी. अहो त्याला कळलं ना की तुम्ही पैसे देणारे आहात म्हणून. काय रे, मन हळवं आहे ना माझं. कुणी 4-5 वेळा पैसे मागितले ना की आपोआप खिशात हात जात, आपोआप पैशासकट बाहेर येतो, आपोआप त्याला दिले जातात. आणि मग मी विचार करत राहतो, याला का बरं पैसे दिले असतील मी, याला पैसे का बरं दिले असतील मी, पैसे का दिले असतील मी याला. हेच हळवं मन तुमचं कोजागिरी पौर्णिमेच्या वर्गणीच्या वेळेस कुठं जातं? त्याबद्दल बोलायचं नाही. हे बघ, तुम्ही सोसायटीतनं दर घरटी 100 रुपये जमा करता आणि आमच्याकडे आहेत 2च माणसं. अरे 50 रुपयात दोघांचंही दूध पिऊन होतं रे, फार मसाला मारून. मग कशाला द्यायचे 50 रुपये एक्स्ट्रा? हाच व्यावहारिकपणा जर मला कळला असतं तर मी किती पुढे गेलो असतो. आज तुमच्या बाबतीत जे झालं तेच सेम माझ्या बाबतीत झालं. आपल्याला ना कठोर होता येत नाही. हो ना. कठोर. तुमचं मन हळवं आहे ना? हो. एक काम करा, हळूच खिशात हात घाला. 500ची नोट निघेल, ती माझ्या हातात हळूच अशी प्रेमाने सोपवा. हॅलो 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 हा हॅलो तिकडे हॅलो हॅलो एनजीओ हॅलो. मालिक तेरे बंदे हम. दादा काहीतरी खायला द्या ना, खूप भूक लागली. 3 दिवस झाले काही जेवलो नाहीये. अहो हे काय तुमचं ध्रुवपद आहे का? प्रत्येक जणांनी 3च दिवस कसं काय खाल्लेलं नसतं? हो दादा, पोराचं ऑपरेशन करायचे, 3 लाख रुपये जमा करायचे आम्हाला. अहो ही किंमत ऐकून माझंच एखादं ऑपरेशन करावं लागेल. दादा थोडी मदत करा की हो. नाही, अहो पैसे नका देऊ, डाळ तांदूळ द्या, किराणा द्या. पण माझ्याकडे आत्ता नेमके पैसे नाहीत ना. जीपे करा. नाही, जीपे नको.
कॅशच देतो चला. बरं चला, इथं जवळच दुकान आहे, माझ्या माहितीच आहे. तुमचंच नाही ना? नाही. हा, चला चला. चल. या दादा या. हो. दादा यांना काय पाहिजे बघा जरा. घ्या तुम्ही बिंदास घ्या. त्यांना सांगू, हा सांगा. 3 किलो तांदूळ द्या, त्याच्यानंतर 5 किलो गहू द्या, साखर द्या 3 किलो, द्या द्या. आणि चहा पावडर ब्रँडेड द्या बरं का, हे साधा मला पचत नाही. आणि मॅगीची 2-4 पॅकेट द्या, त्याच्यानंतर 2-3 हॅलो, तेल तेल नाही नाही बस 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 आधी जरा. दादा किती होत त्याचे? हे जे झाले 1700 रुपये. अहो काय अख्खा किराणा माल भरून घेता का काय अहो, माझ्याकडून? एवढं तर लागणार ना शेट, असं काय करताय? नाही नाही नको, ते तुम्ही बाकीच्या लोकांकडून घ्या. हा मग द्यायचं नव्हतं तर कशाला बोलवलं? इतका वेळ वाया घालवला उगाच माझा. अहो तो नेहमी असंच करतो, इकडनं घेतो आणि तिकडे जाऊन विकतो. पण मग त्याला कसं परवडतं? अहो, त्यांनी थोडी पैसे दिलेले असतात. ओ शेट हे द्या. आज लेट शेट. हा लेटच झाला आज. तो टेम्पोवाला लय उशिरा आला. 1000 रुपये घेतले त्यांनी, 1200 भेटले, 1000 दिले, 200. दादा तुमच्या तिकडे गाळा आहे ना? आमचा नाही गाळा, आम्ही तिथं बघतो फळं भाज्या लावतो. आणि ऐका ना, सीताफळं चांगली आलीत आपल्या इथं, या मग मारा चक्कर. हे घ्या 550 झाले. किती? 550. 550 आले. एक काम करा, ही त्यालाची पिशवी नंतर नेतो, आता 500चे दे. अहो पुढच्या बुधवारी द्या. नाही नको नको, नंतर पुढच्या बुधवारी घेतो मग. हा? या ना. आहे. हो दादा, कशी दिली सीताफळ? 120 ला आहे. द्या की 80 ला. अहो 80 100ला घ्या, 100ला देतो. 120 चे 100ला करतो, 80ला परवडत नाही. बरं ठीक आहे, चला 100 ला घेतो. हा किती देऊ? 1 किलो करा. दादा मला पण द्या 1 किलो. तुम्हाला मी देतो 100ला, घेऊन टाका. नाही दादा मला चालेल 120. चालेल. दादा एक विचारू का? विचार की काय पाहिजे नाही नाही, तुम्हाला काही हवंय का? मला? मला काय नकोय. नाही, तुम्ही सीताफळ वगैरे एवढं स्वस्तात देताय, लोक तुमच्या कष्टाची कदर करत नाहीत, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? अहो मातीत काम करणारे आहे आम्ही. आमची रोज माती झाली तरी काय वाटत नाही आता. अहो आम्ही एक पेरलं ना की देव त्याचे 1000 करून देतो. बरोबर आहे दादा, पण त्याच्या मागे पण तुमची मेहनत असते ना. 4-4, 5-5 महिने शेतात राबून मग पीक हाती लागतं. इथं लोक येतात, किलो मागे 100-150 ग्रॅम जास्तीच मागून घेतात. कारण आम्ही अन्नदाता आहे ना. बाप म्हणायचा की आपण सगळ्यात श्रीमंत आहे, कारण देवाने आपल्याला दाता बनवले. आपण कधी द्या नाही म्हणायचं, आपण घ्या म्हणायचे. आपण हात पसरायचे पण द्यायला. अहो साहेब, लोक आमच्या समोर अशी पिशवी घेऊन उभी राहतात. 1 किलोचा मोबदला घेऊन दिलेलं सामान आहे ना, म्हणजे व्यवहार. आणि त्याच्या वरचं जे असतं ना, ते आमचं पुण्य आहे. गोड आहे जवळ. अगं कष्टाचं फळ हे गोडच असतं. काही नाही, खा खा, गोडच असणार. वाह.